हाय, गुड मॉर्निंग. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. मी ह्या अगोदर खूप सारे व्हिडिओ बनवले होते, पण ते कुकिंगचे रिलेटेड होते. पण मी व्लॉग कधीच तयार केला नव्हता. तर आज मी फर्स्ट तयार करते व्लॉग. तर मला नक्कीच सांगा कसा आहे तो. तर सर्वात अगोदर तर मी आज लवकर उठून फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर मी चाय बनवला. चाय वगैरे पिऊन झाला. त्यानंतर भूक तर नव्हती काय, म्हणून मग आम्ही मेहंदी काढायला बसलो. मेहंदी वगैरे काढून झाल्याच्यानंतर भूक लागली होती, तर मग अश्विनी ताईला सांगितलं की थोडासा पास्ता बनव. तर मग पास्ता वगैरे बनवण्यासाठी तिने बारीक कांदा टमॅटो कापून ठेवला होता ऑलरेडीच. मग ते वगैरे टाकून झाल्याच्यानंतर त्यामध्ये तिने तिच्या घरातला थोडासा एक मसाला बनवला होता, तो ॲड केला. मग पास्ता मसाला ॲड केला. त्यानंतर बॉईल केलेला पास्ता त्यात टाकला आणि एकदम सिंपल पद्धतीने बनवला. जास्ती स्पायसी नाही बनवला, कारण की हर्षू पण खाणार होता, म्हणून तिने तिखट बनवलंच नाही. मग कोथिंबीर होती थोडीशी आपली, मग ती कट करून त्यात टाकली आणि मग आमच्या चौघींची प्लेट तयार वगैरे करून घेतली. आणि मग पास्ता खायला आम्ही निवांत बसलो. आम्हाला खाताना बघितलं की हर्षू बोलला मला पण पाहिजे, मग त्याला पण दिला. त्याचे पास्ता खाण्याचे खूपच स्ट्रगल चालू होते. तर त्याने पास्ता त्याचा खाऊन झाल्याच्यानंतर जानू सगळ्यांना पाण्याचं वाटप करत होती. पाणी वगैरे पिऊन झाल्याच्यानंतर गुड्डी खूप मेहनत घेऊन तिची मेहंदी काढत होती. आणि मग तिला बघून मला पण जोश आला. मी पण माझी मेहंदी घेतली काढून. आणि आम्हाला बघून हर्षूची घाई की माझ्या पण हातावर मेहंदी काढा, म्हणून त्याच्या पण हातावर जानूने त्याचं नाव लिहिलं हर्ष म्हणून. आणि मग मेहंदी वगैरे झाल्याच्यानंतर मग रांगोळीची तयारी होती चालू. तर जम्बो आणि गुड्डी दोघी बहिणी मिळून त्यांच्या दरवाजासमोर रांगोळी काढत होत्या. तर तिला मग सांगितलं की तुझी रांगोळी झाल्याच्यानंतर तू माझ्या पण दरवाजाच्या पुढे काढ छानशी रांगोळी. तर गुड्डीने तिची रांगोळी आवरून झाल्याच्यानंतर माझ्या घरी आली होती. आणि मग आमच्या दाराच्या पुढे तिने एक अशी छोटीशी खूप सुंदरच रांगोळी काढली होती. तर मला तर खूप आवडली होती तिची रांगोळी. तिने खूप छान काढली होती. रांगोळी वगैरे काढून झाल्याच्यानंतर मग मी संध्याकाळी असं डेकोरेशन केलं होतं. तर ती लाईट वगैरे लावली, तर खूप छान वाटत होतं. आणि मग पटापट आवरून हर्षूला पहिली भाऊबीज केली, कारण की त्याला मी राखी पण बांधते. तर तसंच त्याला भाऊबीज पण मी केली. तर माझा आशीर्वाद वगैरे घेतला त्यांनी. मग त्यानंतर संध्याकाळी माझा भाऊ खूपच लेट आला होता, तर त्याला मग मी केली भाऊबीज. त्याला भाऊबीज झाल्याच्यानंतर मग मी बाहेर आले आणि हर्षूला घेऊन मस्तपैकी व्हिडिओ शूट वगैरे माझा चाललेला टाईमपास हर्षूसोबत झाल्याच्यानंतर मग आम्ही तिघींचा तर आमचा नखराच संपत नव्हता. व्हिडिओज फोटोज आणि हर्षूला सुरसुरी दिली, तो तर एवढा घाबरत होता सुरसुरीला. मी आणि जानूनी पण सुरसुरी पेटवली. आमची सुरसुरी झाल्याच्यानंतर आमचा फोटोशूट चालू झाला. मग फोटोज वगैरे काढून झाल्याच्यानंतर मग झालं आमची दिवाळी. अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केली. तर हा माझा होता फर्स्ट व्लॉग. तर मी आज ट्राय केला आहे. आता मला तुम्ही नक्कीच सांगा की कसा होता तो. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू.